क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 फेब्रुवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. आपण ही सिरीज जी आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे ती UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच महत्त्वाची अपडेट आणि चालू घडामोडीचे लेक्चर्स तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण काल विचारला गेला प्रश्न पाहूया. अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदचे 3री बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ते कोची, केरळ येथे आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होता. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्थिक वर्ष 2026-27 साठी सरकारने एकूण किती खर्च टोटल एक्सपेंडिचर प्रस्तावित केलेला आहे? तर ते आहे 53.5 लाख कोटी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, अर्थसंकल्प 2026-27 मध्ये संरक्षण डिफेन्स क्षेत्रासाठी एकूण किती खर्च प्रस्तावित करण्यात आलेला आहे? तर तो खर्च आहे 7,84,678.28 कोटी. हा प्रस्तावित खर्च एकूण डिफेन्स क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. 2026-27चा अर्थसंकल्प एकूण खर्च 53.47 लाख कोटी म्हणजे 53.5 आपण अप्रॉक्सिमेट पकडूया. भांडवली खर्च 12.22 लाख कोटी पायाभूत सुविधांसाठी. वित्तीय तूट फिस्कल डेफिसिट 4.3 GDPचा. प्रमुख वाढ गेल्या वर्षापेक्षा खर्चात 7.7% वाढ झालेली आहे. मोठा खर्च व्याज भरण्यात 26% आणि संरक्षण क्षेत्रात हा मोठा खर्च आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वा ग्रॅमी अवॉर्ड 2026 मध्ये बेस्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार दलाई लामा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. दलाई लामा यांना ग्रॅमीने सन्मान. व्यक्ती दलाई लामा 14वे. पुरस्कार 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026. कोणत्या श्रेणीत देण्यात आला? बेस्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंगसाठी. विजेता दलाई लामा. 90 वयात पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कालावधी 31 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंत सर्वोत्तम रेकॉर्डिंग रचना आणि कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला. पुरस्कार जाहीर 1 फरवरी 2026 या रोजी. ऑडिओ बुक मेडिटेशन आणि रिफ्लेक्शन ऑफ होलीनेस द दलाई लामा. दलाई लामाला 1959 पासून भारतात राहतात. त्यांना मिळाले इतर पुरस्कार 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2026 मध्ये प्रथमच ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? तर ते गुजरात राज्यात सुरू केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना गुजरात राज्याने सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. ठिकाण आनंद जिल्ह्याच्या भद्रण इथे सुरुवात केलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे ग्रामीण भागात शहराप्रमाणे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे. पहिलं चरण 114 तालुक्यात मुख्यालय असलेल्या गावाचा विकास करणे. तरतूद 666 नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी 663 कोटीचा खर्च करणे. प्रमुख सुविधा सौर पथदिवे, रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि डिजिटल ग्राम सेवा प्रदान करणे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर ही मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील.
त्यानंतर पुढला प्रश्न, सौरचक्राचा अंदाज लावणारी नवीन 3D डायनामो पद्धत कोणत्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेले आहे? तर ते IIT कानपूरचे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणत्या नवीन प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 शी मार्ट यांची घोषणा करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केंद्र अर्थसंकल्प 26-27 मध्ये महिला उद्योजकांसाठी शी मार्ट ह्या नवीन प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आलेली आहे. पूर्ण नाव काय? सेल्फ हेल्प एंटरप्रेन्योर मार्ट, म्हणजे शी मार्ट. ही समुदायांच्या मालिकेच्या किरकोळ विक्री केंद्र रिटेल आउटलेट असतील. संचालन ही केंद्र महिला बचत गट, SHG आणि क्लस्टर स्तरीय फेडरेशनद्वारा चालवली जातील. मुख्य उद्दिष्ट महिलांना केवळ कर्ज देणाऱ्या व्यक्ती न ठेवता व्यावसायिक मालकी ओनर बनवणे. बाजारपेठ स्थानिक उत्पादनाला थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ब्रँडिंगसाठी व्यासपीठ मिळवून देणे. आर्थिक पाठबळ यासाठी नाविन्यपूर्ण वित्तीय साधनाद्वारे इनोव्हेशन फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट भांडवल पुरवलं जाईल. जोडणी ही योजना लखपती दीदी कार्यक्रमाच्या यशावर आधारित असून त्याचा विस्तार म्हणून पाहिली जाते. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या ग्रॅमी पुरस्कारात अल्बम ऑफ द इयरचा किताब कोणी पटकावलेला आहे? तर बॅड बनी यांनी पटकावलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026च्या 68व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अल्बम ऑफ द इयरचा बहुमान बॅड बन्नी यांनी पटकावलेला आहे. विजेता बॅड बन्नी. अल्बमचे नाव देबी तरार मास फोटोज. इतिहास ग्रॅमी इतिहासात अल्बम ऑफ द इयर जिंकणारा हा पहिला स्पेनिश भाषेतला अल्बम ठरलेला आहे. सोहळा 68वा ग्रॅमी पुरस्कार लॉस एंजेलिस येथे. इतर मुख्य विजेते सॉन्ग ऑफ द इयर बिली एलिश, रेकॉर्ड ऑफ द इयर केड्रिक लायमर आणि से लुथर, बेस्ट न्यू आर्टिस्ट ॲलिवा डीन. तर ही महत्त्वाची माहिती ग्रॅमी पुरस्कारबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पद्म पुरस्कार आता कोणकोणत्या व्यक्तींना कशासाठी दिला जातो याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. हे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. हा पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जातात याची सविस्तर माहिती खालीप्रमाणे आहे. कोणाला दिला जातो? क्षेत्र कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, शास्त्र आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भेदभाव न करता हे पुरस्कार देण्यात येतात. व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव न केला जाते. अपवाद सहकारी कर्मचारी, उदाहरण डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञान वगळता हे सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत त्यांना हा पुरस्कारासाठी पात्र नसतात. तर हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुरस्काराचे 3 प्रकार आहेत. हे पुरस्कार त्यांच्या श्रेणीनुसार दिले जाते. पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवेसाठी हा भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतर पद्मभूषण उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवासाठी हा पुरस्कार दिला जातो. पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवाकरिता हा पुरस्कार दिला जातो. निवड प्रक्रिया शिफारिश दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारांसाठी नामांकने मागवली जातात. कोणत्याही व्यक्ती स्वतःचे नाव किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेली पद्म पुरस्कार समिती या नावांची छाननी करते आणि घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. आता आपण या पुरस्काराबद्दल पाहूया कोणकोणते पुरस्कार कोणाकोणाला मिळालेले आहेत. तर सर्वात आधी पद्मविभूषण हे 5 व्यक्तींना मिळालेले आहेत. हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर कला या क्षेत्राकरिता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे, तर त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. दुसरा नंबर एन राजम कला उत्तर प्रदेश प्रसिद्ध व्हायोलिन वादक आहेत, त्यांना पद्मविभूषण
विभूषण मिळालेलं आहे. के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार केरळचे आहेत ते, त्यांना पण पद्मविभूषण मिळालेलं आहे. पी नारायण साहित्य आणि शिक्षा क्षेत्र केरळ, यांना पण पद्मविभूषण मिळाले आहे. आणि 5वे व्यक्ती कोण आहेत? व्ही एस अच्युतानंदन मरणोत्तर यांना सार्वजनिक व्यवहार केरळचे माजी मुख्यमंत्री आहेत, यांना पण पद्मविभूषण मिळाले आहे. तर ही 5 व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचे एक व्यक्ती आहेत धर्मेंद्र सिंग देओल, यांना कला क्षेत्रासाठी हा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पद्मभूषण आपण महाराष्ट्राची व्यक्ती पाहूया. अलका याग्निक कला या क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. पियुष पांडे मरणोत्तर कला, त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. आणि उदय कोटक व्यापार व उद्योग यांना पद्मभूषण मिळालेले आहे. तर ही महाराष्ट्राचे 3 व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पद्मश्री पाहूया विद्यार्थी मित्रांनो. तर डॉक्टर अरविंद फडणवीस वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. अशोक खांडे व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. भिकुया लाडक्या ढिंडा यांना कला या क्षेत्रासाठी पद्मश्री मिळाला. जनार्दन बापूराव बोथे यांना सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. जुअर वासी विज्ञान व अभियांत्रिकी यांच्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. माधवरन रंगनाथ यांना कला या क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. रघुवीर तुकाराम खेडकर यांना कला क्षेत्रातील यासाठी पद्मश्री मिळाला. रोहित शर्मा क्रीडा क्षेत्र. सतीश शाह मरणोत्तर कला या क्षेत्राचे होते. सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग आणि श्रीरंग देवबालाल शेती याकरिता यांना हे पद्मश्री मिळाले. ही महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो, यांना पद्मश्री मिळालेले आहेत. तर ही टोटल 11 व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री मिळालेल्या आहेत. आणि 3 पद्मभूषण आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि 1 पद्मविभूषण आहे. तर टोटल 15 व्यक्तींना महाराष्ट्राचे पद्म पुरस्कार मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला येत नसेल तरी पण सांगा, चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत. तर 2026च्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर तुमच्यासाठी ऑप्शन नंबर 1 आहे नोवाक जोकोविच, ऑप्शन क्रमांक 2 आहे राफेल नडाल, ऑप्शन क्रमांक 3 आहे रॉजर फेडरर आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे कार्लोस अल्कराज. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती तर पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज लॉन्च केलेली आहे चालू घडामोडीची सिरीज, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.